हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं ह्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी कुठे चालली, तर मी चाललेली आहे हॉस्पिटलला. शेवटी मला हॉस्पिटलला जावंच लागलं. पण आता हॉस्पिटलमध्ये जातानाचा व्हिडिओ नाही आहे, हा घरी येतानाचा व्हिडिओ आहे. कारण यांनी मला हॉस्पिटलमध्ये सोडून दिलं आणि हे दोघेजणं नेरूला आणायला स्कूलमध्ये गेले. त्याला रोज सकाळी नेऊन द्यावं लागतं आणि स्कूलमधून वापस आणावं लागतं. सध्या त्याची एक्झाम चालू आहे. तर शेवटी मला हॉस्पिटलला जावंच लागलं, कारण म्हणजे माझ्या हाताचं खांद्याचं दुखणं इतकं वाढलं होतं की मला धड केसही नाही करता येत आणि कुठलीच कामं नाही होत माझ्याच्यानी. आता दिवसभर कामं तर करावंच लागणार आहे. डॉक्टर म्हणतात की जड वस्तू उचलू नको, जड कामं करू नको. पण असं केल्याने थोडं होते, कामं तर आपल्याला करावंच लागणार आहे. तर खूप साऱ्या गोळ्या मिळाल्या आणि हॉस्पिटलमध्ये शेवटी जाऊन यावंच लागलं मला. तर त्यांनी मला एक तेल पण दिलं लावायसाठी. आणि मग आता वापस येतानाचा व्हिडिओ आहे. तर आता आम्ही निघालो घराकडे. तर हा आहे घराकडे येतानाचा आमचा रोड, जो तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असते. पण आज आम्ही थोडं दुसऱ्या रोडने आलो. म्हटलं चला आता बाहेर आलं तर थोडं काहीतरी वेगवेगळे दुसऱ्या रोडने आलं म्हणजे मग सगळं काही आपल्याला मार्केट पाहायला मिळते. तर आता इथून लागला हा आमच्या घराकडला रोड. तर चला आता आम्ही निघालो घराकडे. मुंग्या तडतड नाही करू. ओ काय इतक्या, होय माझंच आहे. इतक्या साऱ्या गोळ्या मिळाल्या. बरं मला एक सांग दादू, तुझा आज कशाचा पेपर होता? ड्रॉइंगचा. हां, मग काय आलं होतं कलर करायसाठी? फिश. कोणता कलर केला? ब्ल्यू आणि पर्पल. हां, तर मग छान कलर केला का तू? नाही का बरं? तू किती खराब कलर करतं. मी तुला सांगितलं होतं ना, म्हणजे चित्राच्या बाहेर कलर आणायचा नाही, सांगितलं होतं ना. तू किती घास. तर परवा कुठला पेपर आहे? हां, आता कुठं? आता जी के आणि कन्व्हर्सेशन आहे ना. हां का, ठेवून दे. तर बघा मुलं किती अगदी सहजपणे खरं बोलतात ना. निरू म्हणते की मी कलर छान काही केला नाही. हां, तर असं लहान मुलांचं चालूच राहते. इतकं काही टेन्शन घेण्यालायक नाही आहे, त्यांचं वयच काय असते.
तर चला, आता हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, म्हणजे गुढीपाडवीच्या दिवशीचा व्हिडिओ. नीरूची शाळा असते तर मला सकाळी सकाळी ना झाडांना व्यवस्थित काही पाणी टाकता येत नाही, म्हणजे त्यांना आंघोळ पण नाही घालता येत. तर म्हटलं आज सुट्टी आहे तर छानपैकी अशी मी झाडांना आंघोळ घालून दिली. आणि हा व्हिडिओ घेत आहे नीरू. तर बघा, त्याचे मधामधात बोटं येत आहे. मी म्हटलं नको घेऊ व्हिडिओ, पण तो काही ऐकायला तयार नाही. तर तो असा बघा माझा व्हिडिओ त्याने छानपैकी घेतला, म्हणजे त्याच्या मानाने तरी त्यांनी अगदी व्यवस्थित व्हिडिओ घेतला. तर आज मी अशी छान आंघोळ घालून दिली झाडांना. आणि रोज सर झाडांना पाणी टाकतात ना, ते खूप असे दुरून टाकतात, म्हणजे कुंडीमधली सगळी माती बाहेर येऊन राहते. तर आज व्यवस्थित झाडून पण घेतलं आणि झाडांना पाणी पण व्यवस्थित टाकलं, कारण रोज मला टिफिनच्या याने ना खूप घाई होते, तर एवढं काही लक्ष द्यायला मला मिळत नाही. तर चला, आज मस्त छान झाडं असे धुवून घेतले आणि मग आता लागते मी नंतरच्या कामाला. तू तिकडं पाहिलं. हा हॅलो पाहिजे पाणी मारतानी इकडं आला आता. कालीबाग, हॅलो कालीबाग, थांब ना. कालीबाग. कसा घे खालचा वगैरे. थांब ना रे. खाली दाखवतो, खाली हे माती दाखव. हॅलो, आता वर दाखव. हे इकडं झाडाय कर. मी करतो. माग ते माहीत नाही, नवीनच फुलं आले आणि कशाचं आहे ते मला काही नाव माहीत नाही. मस्त छान गुलाबासारखेच आले, मोठे मोठे. स्मेल नाही याची, पण मोगऱ्यासारखी येते. ए काय करताय तू? पाणी मारतो. मोठा पाणी मारणार गेला, राहू दे, ओला होते. तर आता इथे बघा, तुम्हाला मी एक अजून जादू दाखवते माझ्या गार्डनमधली. हे आहे ॲडेनियमचं झाड. आता जवळपास 7-8 महिने झाले मी याला आणलं. तर बघा, मी आणलं हे पांढऱ्या कलरच्या फ्लावरचं. ते बघा, इथे पांढऱ्या कळ्या आल्या आणि फ्लावर पण भरपूर उगवून गेले, व्हाईटवाले. छान मोठं असं फूल आहे. पण बघा, त्याच्या खाली ना त्या झाडाला असे 2 आहे ना, म्हणजे एकाच याच्यामधून आहे ना असे. हे बघा, असे एकाच झाडामधून आहे ना दुसऱ्या फांद्या निघाल्या, तर त्याला असं पिंक कलरचं फूल येते. बघा, आहे ना जादू माझ्या गार्डनमध्ये. दिसत अजिबात, त्यालाच माहीत नाही, वेगळेच फुलं आले. तर आता इथे बघा, नीरू छान असा देवाला नमस्कार करतो आहे. त्याला काही म्हणता पण नाही येत, पण तो आपला तोंडानं असं काहीतरी पटर 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 करून राहिला. आणि मंदिरासमोर बसून तो छान असा आपला पाया लागून राहिला. तर चला, आता इथे माझा स्वयंपाक चालू आहे. बाकीचा सगळा स्वयंपाक झाला. आता इथे मी भजी बनवत आहे. तर वरण भात, भाजी, पोळी, कढी आणि खीर आणि पुरी बनवली मी आज गुढीपाडव्यानिमित्त. तर असा हा साधा आणि सिंपलसा स्वयंपाक बनवला. नवीन वर्ष आहे आपलं,
तर म्हटलं चला मराठी नवीन वर्ष आहे तर म्हटलं चला काहीतरी थोडंसं असं गोडधोड बनवावं म्हणजे बरं वाटते. तर अशा पद्धतीने माझा स्वयंपाक झाला आणि आता मी देवाला नैवेद्य काढते आणि मग नंतर आम्ही पण जेवण करते. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.